Hello friends, my name is Professor R. J. Kodulkar working in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी. आपला सब्जेक्ट आहे ESTs एन्व्हायरमेंट स्टडीज, ज्यामधला आहे सेकंड युनिट चालू आहे जो आहे एनर्जी अँड रिसोर्सेस. त्यामधला आपला अ, ह्या लेक्चरला मागच्या लेक्चरला आपण 2.6 बघितलेला होता जो होता एनर्जी कन्झर्वेशन. ह्या लेक्चरला आपण बघणार आहे 2.7 जो आहे लास्ट टॉपिक सेकंड युनिट मधला जो आहे ओव्हर यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस अँड द इट्स इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट. तर आता आपण बघूया व्हॉट इज अ ओव्हरकम द कन्झम्पशन, म्हणजेच की आपल्याला कन्झम्पशन कसं ओव्हरकम करता आलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यावरती होणारे इम्पॅक्ट हे तर आपण डिस्कस करणारच आहे, पण त्याच्याबरोबरच आपल्याला पहिला की ओव्हरकम करता आले पाहिजे जे कन्झम्पशन आहेत ते. Consuming a more than we need create a demand and a plant cannot be a copy with natural resources are beginning with. म्हणजे डिमांड कमी आहे पण तुम्ही काय करताय ओव्हर त्याला जास्तीत जास्त प्रमाणात काय करताय तुम्ही त्याच्या गरजा भागवताय. म्हणजेच काय, आता फॉर एक्झाम्पल तर तुम्ही बघितलं असाल की फॉर एक्झाम्पल एक चपाती आहे आणि ती 4 जणांना जर वाटायची असेल तर जेवढी नीड आहे तेवढीच तुम्ही देता. तर तेच जर तुम्ही ओव्हर ओव्हर कन्झम्पशन केला, म्हणजेच की एकाच्या ऐवजी जर तुम्ही प्रत्येकाला जर 4-4 वाटत बसला तर हे काय झालं, ओव्हर कन्झम्पशन झालं. म्हणजे जेवढी गरज आहे, जेवढी डिमांड आहे तेवढीच तुम्ही सप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर नॅचरल रिसोर्सेस आर बिगिनिंग विथ अ फास्टर दॅन द अर्थ कॅन बी अ replenish them. It also a struggling to a copy with a cope with the resulting waste and a emission. म्हणजेच काय की आता जेवढं पॉसिबल आहे, आता जेवढं लागतंय तेवढंच काय करायचं आहे आपल्याला प्रोड्यूस करायचं आहे, जे काही रिसोर्सेस आहेत ते, आणि जे नाही लागत आहेत ते काय केलं पाहिजे, कन्झर्म करून ठेवलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे व्हॉट इज अ ओव्हर कन्झम्पशन. ओव्हर कन्झम्पशन आपण हाच पॉइंट बघत आहोत. यामधला आणखीन एक पॉइंट आहे वी टेक टू मच सेफ स्टफ फ्रॉम अ नॅचरल मेक इनटू अ स्टफ वी यूज फ्रॉम द केमिकल अँड प्लास्टिक टू fertilizer to a smaller phone to a mate and then dispose of its into a atmosphere, the ocean and the lands. म्हणजेच काय की ह्यातून काय सांगितलेलं आहे की तुमचे जे काही स्टफ आहेत, म्हणजे नेचरमध्ये मिळणारे जे स्टफ आहेत की तुमचे काही असू देत, तुमचे नॅचरल गॅसेस असू देत किंवा तुमच्या एनर्जीज असू देत, त्या नॅचरल स्टफ आहेत ते म्हणजे केमिकल आहे, प्लास्टिक आहे, फर्टिलायझर आहे किंवा मोबाईल फोन्स आहेत. तर हे जे काही मिळणारे आहेत ते तुम्ही काय करता, तुमचं यूज झाल्यानंतर काय करता, डिस्पोजेबल करता, म्हणजे टाकून देता. पण ते केअरलेसली तुम्ही काय करता, ते व्यवस्थितरित्या डिस्पोजेबल करत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी जे म्हणजे आता जर तुम्ही केमिकल एका ठिकाणी गोळा करून ठेवायचं म्हटलं किंवा प्लास्टिकच वेगळं करून ठेवायचं म्हटलं किंवा जे डिव्हाइसेस आहेत ते काही डिव्हाइसेस तुमचे जे काय असतील ते एका ठिकाणी जर ठेवायचं असेल, असं जर व्यवस्थितरित्या तुम्ही जर डिस्पोजेबल केलं केअरफुली, तर तुम्हाला काय होईल, ह्याचा जास्तीत जास्त अफेक्ट जाणवणार नाही आहे. आणि हेच जर तुम्ही केअरलेसली जर हे असं डिस्पोजेबल केलं तर ऑब्वियसली ॲटमॉस्फिअरमध्ये आणि ओशनमध्ये, लँड्समध्ये ह्यांचा हा अफेक्ट जाणवायला लागणार आहे. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑन अ एन्व्हायरमेंट, आपण नेक्स्ट पॉईंट बघतोय, इम्पॉर्टन्स ऑफ अ एन्व्हायरमेंट. आपण हा पॉईंट डिस्कस केलेला आहे जो की आपण यातून बघितलं की ओव्हर कन्झम्पशन, व्हॉट इज अ ओव्हर कन्झम्पशन, तर ह्यालाच आपण काय म्हणतो, ओव्हर कन्झम्पशन म्हणतो. नेक्स्ट पॉईंट आहे इम्पॉर्टन्स ऑफ अ एन्व्हायरमेंट, म्हणजे एन्व्हायरमेंटचा इम्पॉर्टन्स किती आणि कुठल्या लेवलला आहे. तर त्याच्यामध्ये काही पॉईंट्स आहेत ते आपण आता बघणार आहे, जे आहे द ओव्हर
consumption of energy, water, and raw materials. Climate change and increasing air population म्हणजेच काय, सॉरी, एअर पोल्युशन म्हणजेच काय की ओव्हर कन्झम्पशनमुळं काय होतं की काही प्रमाणात जे एनर्जीज आहेत, जे वॉटर आहे, रॉ मटेरियल्स आहेत, जे काय होतं यांच्यामुळं काय होतं जे काही क्लायमेट आहे ते सतत चेंज होतं आणि इन्क्रीजिंग एअर पोल्युशन म्हणजे हवेमध्ये होणारे जे बदल आहेत त्याच्यामुळं जे काही एनर्जीजमुळं होणारे ओव्हर कन्झम्पशनमुळे होणारे जे बदल आहेत त्यामुळं हे सगळे अफेक्ट हे जाणवायला चालू होतात, जे की आहे तुमचं क्लायमेट, सतत क्लायमेट चेंज राहणं, त्याच्यानंतर इन्क्रीजिंग हवेतलं जे काही ॲटमॉस्फिअर, जे नॅचरल ॲटमॉस्फिअर आहे ते सारखं चेंज होणं आणि त्याच्यामध्ये पोल्युशन जास्त प्रमाणात वाढणं. तर हे काय होतात, इम्पॅक्ट आपल्याला जाणवायला लागतात. आणखीन आपण इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंटमध्ये आणखीन एक पॉईंट डिस्कस करणार आहे, जो आहे it exhausts the planet of a life support system like a ones that provides us with a fresh water and leaves us a short material uh, critical to our health and quality of a life. म्हणजेच जसं की जास्तीत जास्त प्रमाणात ह्याचा इम्पॅक्ट जाणवत असल्यामुळे जे काही डे बाय डे जे काही पॉप्युलेशन होत आहे किंवा डे बाय डे जे काही इन्क्रीज होत आहे पॉप्युलेशन, त्याच्यामुळे काय होतंय, जे आपल्याला प्रोव्हाइड करा म्हणजे प्रोव्हाइड आपल्याला काय मिळालं पाहिजे की थोडक्यात फ्रेश वॉटर मिळालं पाहिजे, फ्रेश मटेरियल्स मिळाले पाहिजे, तर ते मिळत नसल्यामुळे आपल्या हेल्थवरती, आपल्या लाईफवरती, आपल्या लाईफ टाईमवरती ह्याचा इम्पॅक्ट जाणवणार आहे. आणि डेफिनेटली आपली लाईफ जी आहे ती आता सध्या आधीच्या लोकांची जी लाईफ होती ती एक 90-100 या दरम्यान ते काय होतं, त्यांची रेंज होती. जगण्याची जी रेंज आहे ती 90-100च्या दरम्यान होती आणि आताची जी रेंज आपण पकडून चाललेलो आहोत ती 60 ते 70, लास्ट 70 पर्यंत आपली काय आहे, लाईफ टाईम आहे, जी आपण जगू शकतो. ठीक आहे. अशामुळे ज्या वातावरणातील होणारे इम्पॅक्ट आहेत, जे ॲटमॉस्फिअरमध्ये होणारे क्लायमेट चेंजेस आहेत, तर ह्यांमुळे होणारे बदल काय आहेत, हे आपल्याला अफेक्ट करतात. इम्पॅक्ट याचा जास्तीत जास्त एन्व्हायरमेंट वरती जाणवतो आणि तो आपल्यावर देखील जाणवतो. त्यामुळे होणारे आपल्यावरती सुद्धा होणारे जे चेंजेस आहेत त्याच्यावर सुद्धा आपल्या हेल्थवरती देखील याचा क्वालिटी इम्पॅक्ट आपल्याला जाणवतो आपल्या लाईफवरती. ठीक आहे. नेक्स्ट आहे, सॉरी, नेक्स्ट आहे इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट. आणखीन एक पॉइंट आहे जो आहे फ्रेश वॉटर रिझर्व fish stocks and a forest are a shrinking. Many species are under a threat of the extinction, and a fertile land in is a beginning a destroyed. तर इथे जर तुम्ही बघितलं तर जे काय फ्रेश वॉटर आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही फिश आहे किंवा काही आणि प्लांट्स आहेत, छोटे छोटे प्लांट्स आहेत, ज्याच्यावरती हे काय चालतं, अन्न साखळी ही चालत असते. मग ह्यांमध्ये जर वॉटरमध्ये तुम्ही जर केमिकल मिक्स केला किंवा आणखीन काही जास्तीत जास्त प्रमाणात जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये मधल्या पाण्यातून येणारे जे काही केमिकल आहेत, ते दूषित पाणी आहे, त्यामुळे काय होतं की हे जे काही जैवविविधता आहे, जी समुद्रामध्ये, ओशनमध्ये आहे किंवा रिव्हरमध्ये आहे, तलावांमध्ये जगणारे जीव आहेत, तर यांवरती यांचा अफेक्ट होत आहे, इम्पॅक्ट जाणवत आहे. त्याच्यानंतर तो इम्पॅक्ट प्राणी आणि ह्युमनवरती सुद्धा जाणवत आहे. प्लस डे बाय डे तो एन्व्हायरमेंटवरती सुद्धा काही पर्सेंटेजनं जास्त इन्क्रीज होत आहे. त्याच्यानंतर फॉरेस्ट आर अ श्रिंकिंग अंडर, म्हणजेच काय की जास्तीत जास्त प्रमाणात झाडांमध्ये म्हणजे जंगलांमध्ये सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर ह्यांमध्ये सुद्धा यांचा इम्पॅक्ट जास्त जाणवत आहे. म्हणजेच काय की तुम्हाला काही जे झाड
म्हणजे झाडं तोडू नये. जास्तीत जास्त प्रमाणात झाडं लावावीत. त्याच्यामुळे मिळणारी जी काही हवा असू दे, ॲटमॉस्फिअर फ्रेश राहतं किंवा ऑक्सिजन जास्तीत जास्त प्रमाणात मिळतो. त्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात हाउसिंगसाठी सुद्धा, घरं बांधण्यासाठी असू देत, या लाकडांचा जास्तीत जास्त आपल्याला उपयोग होत होत आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, we urgently need to address this problem before we have uh, irreversibility uh, depleted the resources that power our economical economics and left the people out of poverty. म्हणजेच तर यामध्ये इकॉनॉमिक सुद्धा काय आहे, इन्व्हॉल्व आहे. म्हणजे जिथे जिथे असे काही इम्पॅक्ट जाणवत आहेत, तिथे तिथे हे काही प्रॉब्लेम्स काय केले पाहिजेत, अर्जंटली इमिडिएटली सॉल्व्ह केले पाहिजेत. अन्यथा काय होईल, त्याचं प्रमाण जास्त वापरल्यामुळे किंवा जास्त यूज केल्यामुळे त्याचे इम्पॅक्ट आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये डे बाय डे इन्क्रीज झालेलेच दिसतील. तर हे होते काही इम्पॅक्ट बघितले, काही आपण रिझन्स बघितलेले आहेत. तर त्याच्यावरती होणारं सोल्युशन म्हणजे ओव्हर कन्झम्पशनवरती होणारं सोल्युशन आपण डिस्कस करणार आहे. आतापर्यंत आपण ओव्हर कन्झम्पशनवरती होणारे इम्पॅक्ट बघितले, आता सोल्युशन बघणार आहे. वी नीड अ पब्लिक authorities to create a more of those social opportunity to give a people since of a since the purchasing beyond the beginning a consumer. म्हणजेच काय की काही ऑथॉरिटीज आहेत ज्या पब्लिककडे आहेत, ज्याचं तुम्ही काय करता आहात, सोशल ऑपॉर्च्युनिटी आहेत. त्याच्यानंतर त्या पीपलना म्हणजेच काय सांगितलेलं आहे की काही मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत, ज्या आहेत तुमच्या जनजागृती आहे किंवा अशा काही ज्या मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत, त्या कंपन्यांना तुम्ही काय केलं पाहिजे, त्याचा पार्ट झाला पाहिजेत किंवा त्या कंपन्यांचा तुम्ही त्यांच्या थ्रू ज्या सोयी सुविधा आहेत किंवा त्यांच्या थ्रू मिळणारे जे काही जनजागृतीच्या किंवा सोशल अवेअरनेसच्या ज्या काही पार्ट झाला पाहिजे, त्याच्या थ्रू तुम्ही काय केलं पाहिजे, आपल्या एन्व्हायरमेंटची जनजागृती केली पाहिजे. ज्याच्या थ्रू तुम्ही लोकांपर्यंत किंवा प्रत्येक माणसापर्यंत की एन्व्हायरमेंट हे काय आहे किंवा त्याचं महत्त्व किती आहे, त्याचा इम्पॅक्ट किती आहे आणि काय चाललेलं आहे आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये, ह्याची काय केली पाहिजे, आपण डे बाय डे जनजागृती केली पाहिजे. मग ह्या अशा सोशल एक्सपेरिमेंट आहेत. काही झाडे लावा किंवा झाडे जगवा, असे जे काही सोशल एक्सपेरिमेंट होत राहतात, त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट झालं पाहिजे. हे एक सोल्युशन आहे ज्याच्या थ्रू प्रत्येक माणसांमध्ये ही जनजागृती झाली पाहिजे. एन्व्हायरमेंटचं महत्त्व जे आहे ते प्रत्येकाला कळलं पाहिजे. ह्या थ्रू ज्या एजन्सी आहेत, कंपन्या आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेशन केलं पाहिजे आपल्या एन्व्हायरमेंटसाठी. त्याच्यानंतर मार्केटिंग कॅन बी अ हेल्प. इट्स अ पॉवरफुल tools for changing the behavior. Once use a smoking, it's a known as a doing a uh, completing a opposite. म्हणजे काही जे असे मार्केटमध्ये जे काही बिहेवियर असतं लोकांचं, ते पूर्ण टोटल चेंज झालं पाहिजे. म्हणजे काही लोक स्मोकिंग करतात, ड्रिंकिंग करतात, तर ह्यांसाठी काय केलं पाहिजे, टोटल अपोज केलं पाहिजे आपण. ठीक आहे, म्हणजे त्या ह्युमनची जी काय मेंटॅलिटी आहे ती पूर्णपणे चेंज केली पाहिजे. मार्केटमध्ये जे काय पॉवरफुल टूल्स आहेत चेंजिंगचे, बिहेवियर चेंजिंगचे, तर ह्यांमध्ये देखील आपण काय केलं पाहिजे, पार्टिसिपेट झालं पाहिजे. आणि काही चांगल्या गोष्टी आपण काय केल्या पाहिजेत, अंमलात आणल्या पाहिजेत किंवा 4 लोकांना आपण त्या सांगितल्या पाहिजेत. हे ह्याच्यावरचं सोल्युशन आहे. आणखीन काही सोल्युशन आहेत जे आपण डिस्कस करणार आहे नेक्स्ट स्लाइडमध्ये. ह्या स्लाइडमध्ये आपण सोल्युशन ऑफ अ ओव्हर कन्झम्पशन च्या रिलेटेडच बघणार आहे. नेक्स्ट पॉइंट, वी नीड अ स्ट्रॉंगर लॉज. Companies should be made to report
on every single aspects of their supply chain, from a right through to a shop window, including a water and the land use, a climate changing इमिशन्स. म्हणजेच काय की जे काही तुमच्या ज्या काही कंपन्याज आहेत किंवा ह्यांमध्ये काय असलं पाहिजे, हे जे काही तुम्ही कंपन्याज ओपन करता किंवा हे जे काही चेन आहे, जी जी शॉप विंडो किंवा जी सप्लायरची चेन आहे, तर ह्यांमध्ये होणारे जे क्लायमेट चेंज आहेत किंवा सतत काय राहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये एक बॉन्ड राहिला पाहिजे. म्हणजेच काय की त्या कंपन्यांना देखील काय केलं पाहिजे, आपण सपोर्ट केला पाहिजे. अशा गोष्टीं थ्रू आपण काय केलं पाहिजे, एन्व्हायरमेंट कसं वाचलं पाहिजे किंवा काय राईट वे आहे, काय रॉंग वे आहे, हे आपण त्यांना पटवून दिलं पाहिजे. म्हणजे ज्या कंपन्याज आहेत, मोठमोठ्या आहेत, त्यांना एक प्रतिबंध घातला पाहिजे. म्हणजे लॉज घातले पाहिजेत किंवा हे असंच यूज करायचं आहे, हे इतकंच तुम्हाला यूज करायचं आहे किंवा यूज करता येईल, असे काही लॉज ठरवले गेले पाहिजेत प्रत्येक ह्याच्यासाठी. म्हणजे काय होईल की जे ओव्हर कन्झम्पशन आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात कमी होईल आणि त्याचं कंट्रोल सुद्धा कमी होईल. तर हे जे काही सोल्युशन आता आपण डिस्कस केलेले आहेत, हे जर तुम्ही डेफिनेटली याचा जर विचार केला किंवा हे जर तुम्ही ह्या पद्धतीने जर या सोल्युशन थ्रू गेलात, तर डेफिनेटली जे ओव्हर कन्झम्पशन आहे ते कमी कमी होत येईल आणि कन्झम्पशन होईल डेफिनेटली. तर हा होता आपला पॉइंट जो आहे 2.67, जो होता ओव्हर यूज अँड नॅचरल रिसोर्सेस अँड द इम्पॅक्ट ऑफ अ एन्व्हायरमेंट, जो होता सेकंड चॅप्टर मधला लास्ट पॉइंट, जो आपण या लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे. आपण इथे लेक्चर स्टॉप करणार आहे. थँक्यू. एकदा आपण या लेक्चरमध्ये कोणकोणते पॉईंट डिस्कस केले ते बघूया. जो आहे 2.7, जो आहे ओव्हर यूज अँड अनॅचरल रिसोर्सेस अँड इट्स अ इम्पॅक्ट ऑन अ एन्व्हायरमेंट, हे आपण पॉईंट बघितलेले आहेत. व्हॉट इज अ ओव्हर कन्झम्पशन म्हणजे काय, प्लस त्याच्यावरती होणारे इम्पॅक्ट आणि त्याच्यामधून मिळणारं सोल्युशन, हे आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, आपण इथे लेक्चर स्टॉप करतोय आणि जे काही तुमच्या याच्यावरचे असाइनमेंट आहेत किंवा तुमचे जे काही MCQs आहेत ते तुम्हाला दिले जातील गुगल क्लासरूमवरती, ते तुम्ही बघायचे आहेत आणि ते तुम्ही तिथल्या तिथं ड्यू डेटच्या आधी कंप्लीट करायचे आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर हा आपला सेकंड चॅप्टर इथे कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट आपण नेक्स्ट लेक्चर पासून थर्ड चॅप्टर बघणार आहे, जो आहे इकोसिस्टम अँड अ बायोडायव्हर्सिटी. जो चॅप्टर आहे थर्ड, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे.